नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की मस्त आणि मजेत असणार. सुंदर अशा दिवसाच्या तुम्हाला सुंदर अशा शुभेच्छा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. चला तर आता ना माझ्या दिवसाची सुरुवात तर ही झालेली आहे आणि अगदी अशी हेल्दी माझी लाईफस्टाईल आहे. तर आता या ठिकाणी बघा मी जे आपलं चिया सीड्स असतं ना ते पाण्यामध्ये टाकून मी ते घेत असते सध्या उन्हाळ्याचे. तर हीच माझी रुटीन चालू झालेली आहे, कारण चिया सीड हे बॉडीसाठी हे खूप चांगले असतात आणि वेट लॉससाठी खरंच खूप मदत करत असतात. तर पाण्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मी चिया सीड्स घेतले आणि 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं असतं. तर तुम्ही रात्रभर देखील पाण्यामध्ये भिजत ठेवू शकतात, पण मला लक्षात नाही राहिलं तर मी आता इन्स्टंट ते म्हणजे तयार करते. तर ते आरामात ते फुलत असतात. 5-10 मिनटात देखील छान असे ते फुलून जातात. तर आता हे बघा झाकण बंद करून मी आता 10 मिनटासाठी मी छान असं ते पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्स करून मी आता ते पिऊन घेणार आहे. तर यासाठी आपल्याला कोमट पाण्याची वगैरे काही गरज नसते. थंड पाण्यातच आपण हे मिक्स करू शकतो आणि बॉडीसाठी म्हणजे पोटासाठी खूप गारवा देत असतं चिया सीड. याला कोणी कोणी सब्जा म्हणतात, पण आय थिंक म्हणजे चिया सीडला सब्जा नाही म्हणत, तर आपले तुळशीचे जे बिया असतात किंवा बीज असतात त्याच्यापासून जे तयार झालेलं असतं त्याला सब्जा म्हणत असतात. तर आता मी चिया सीडचं पाणी वगैरे ते पिऊन घेतलेलं होतं आणि या ठिकाणी माझी एक्सरसाइज स्टार्ट झालेली आहे. तर काय असतं ना ताईंनो, तर वेळ हा आपल्याला मिळत नाही तर आपल्याला हा काढावा लागतो, कारण डेली रुटीनमधनं दररोजची कामं तर ही आपली असतातच. ते कामं तर कधी सुटत नसतात. तर स्वतःसाठी 1 ते 1.5 तास हा आपण वेळ काढलाच पाहिजे. आणि खरंच वयाच्या 30 नंतर जे काही आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम येत असतात किंवा फिटनेस संदर्भात असतात किंवा वेट हे आपलं गेन झालेलं असतं, तर आपण स्वतःसाठी जर का 1 ते 1.5 तास सकाळचा हा काढला तर नक्कीच आपल्याला वेट लॉस व्हायला देखील मदत होत असते आणि आपली बॉडी देखील फिट राहते. तर भरपूर जणांना वाटतं की एक्सरसाइज म्हणजे फक्त जाड लोकांनीच करायला पाहिजे. तर असं काही नाही आहे. आपण जरी पातळ जरी असलो तरी डेलीची योगा एक्सरसाइज ही रुटीन आपली असायलाच हवी. कारण आपण भरपूर ठिकाणी बघतो की अतिशय म्हणजे बॉडी ही अतिशय आपली पातळ आहे, तरी पण काही ना काही व्याधी या शरीराला म्हणजे चालूच असतात. तर आणि हे आपण जी हे रोजची डेलीची एक्सरसाइज करतो किंवा योगा करतो किंवा प्राणायाम करत असतो, यामुळे आपली म्हणजे माइंड बॉडी हे सगळ्याच प्रकारे म्हणजे फिट राहत असतं. तर नक्की तुम्ही देखील म्हणजे डेलीची ही लाईफस्टाईल ही रुटीन ही ठरवून घ्या. नक्की तुम्हाला देखील या गोष्टींचा फरक जाणवेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी तुम्हाला फास्टली दाखवते की मी कशाप्रकारे आता प्रत्येक एक्सरसाइजच्या करून घेते. तर डेली म्हणजे मी स्वतःसाठी असा मी सकाळचा 1 तास हा वेळ काढूनच ठेवत असते. तर आता योगा एक्सरसाइज झालेली आहे आणि या ठिकाणी प्राणायाम देखील मी करून घेते. अनुलोम विलोम प्राणायाम असो किंवा मेडिटेशन असो, तर हे नेहमीचं माझं सकाळचं डेली रुटीन असतंच आहे. आता हे सगळं मी करून घेते. तर आता योगा एक्सरसाइज तर माझं कंप्लीट झालेलं आहे आणि आता डायरेक्टली मी बेडरूममध्ये आलेली होती. बेड वगैरे सगळं व्यवस्थित असा सेट करून देते आणि या ठिकाणी तनिष देखील स्टडी करत होता. तर आता एक्झाम देखील जवळ आलेले आहे. तर मग काही ठिकाणी बाकीच्या स्टुडंटच्या म्हणजे मुलांचे एक्झाम चालू देखील झालेले असतील. तर आता सगळं बेड वगैरे मी व्यवस्थित असं सेट करून घेते, कारण आणि मी सकाळी एकदाच असं व्यवस्थित असं बेड सेट केलं की दिवसभर काही ते खराब होत नाही. कधीतरी तनिषने त्यावर उड्या मारल्या किंवा मस्ती वगैरे केलं तर मला परत सायंकाळी ते व्यवस्थित असं लावावं लागतं. तर आता या ठिकाणी ना पिलो कवर वगैरे सुद्धा मी व्यवस्थित घालून घेते. तर या पिलोचं ना म्हणजे कवर त्याच्यावर थोडं लूज झालेलं होतं. तर आता या ठिकाणी मी व्यवस्थित असं त्याला घालून घेते. तर आमच्याकडे ना यावर्षी तर म्हणजे भरपूर असं गरम होतं आहे. उन्हाळा तर म्हणजे असं म्हणतात की होळीनंतर खूप कडक असं उन्हाळा स्टार्ट होतं, पण होळीच्या आधीच म्हणजे खूप असं कडक ऊन स्टार्ट झालेलं आहे. तर आता या ठिकाणी आता बेडरूममधली कामं तर ऑलमोस्ट माझी सगळी आवरलीच गेलेली आहेत. झाडू वगैरे देखील मी सकाळीच मारून घेतलेला होता. तर आज जेवणामध्ये तर मला डाळ भात वगैरे असं बनवायचं होतं. तर कामं तर म्हणजे डेलीची असतात, काम कधी आपल्याला सुटतच नसतात. तर त्यातनंच आपल्याला थोडाफार स्वतःसाठी वेळ हा काढावा लागत असतो. तर चला तर आता बेडरूममधलं तर आता सगळं आवरलं गेलं. तर ना ताईंनो, स्वयंपाक वगैरे माझा झालेला होता. तर या ठिकाणी दाल तडका वगैरे मी बनवलेला होता
आणि भात बनवलेला आहे, चपात्या बनवलेल्या होत्या. तर स्वयंपाकाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत काही शेअर केलेला नाही आहे, कारण व्हिडिओ भरपूर असा म्हणजे तो मोठा होत असतो. त्यामुळे मी तो स्वयंपाक करताना जो व्हिडिओ असतो काही शूट नाही केलेला. तर आता जेवण वगैरे आमची झालेली होती आणि आता या ठिकाणी ना किचन ओटा वगैरे मी क्लीन करून घेते. तर फक्त ओल्या फडक्याने मी आता किचन हा क्लीन करून घेणार आहे. पाण्याने वगैरे मी डीपली क्लीन हा फक्त आठवड्यातनं एकदा करत असते, कारण लिकेजचा प्रॉब्लेम हा भरपूर येत असतो किचनवर. कारण डायरेक्टली मी आधी ना असं पाणी टाकून पूर्ण असं किचन धुवायची, तर भरपूर असं पाणी खालून हे लीक होत होतं. त्यामुळे मी आता पण ना फक्त ओल्या फडक्याने असं किंवा रुमालाने पूर्ण काउंटरटॉप असतो किंवा किचन ओटा हा स्वच्छ करून घेत असते, स्वच्छ असा पुसून घेते. आणि असं जरी आपण ओल्या फडक्याने स्वच्छ असं पुसून घेतला तरी होतो तो छान असा क्लीन. फक्त कधीतरी तेलाचे वगैरे किंवा भाजीचे जास्त असं किंवा चहाचे काही डाग पडलेले असले तेव्हा मी साबणाने किंवा हे असतं किंवा साबणाचा जो आपण भांडे घासाचा स्पंज असतो त्याच्याने घासून घेत असते तेवढी जागा, आणि ओल्या फडक्याने छान असं पुसून घेते. पाणी म्हणजे टाकणं हे खूपच मी अवॉइड करत असते, त्यामुळे खरंच खूपच आपला लिकेजचा प्रॉब्लेम येतो. चला तर आता किचन ओटा माझा क्लीन झालेला होता आणि हे बघा या ठिकाणी मी मिशोवरनं इयरिंग्स ऑर्डर केलेले होते. तर मला ते रिसीव झालेले होते आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की खूपच असे सुंदर हे मल्टी कलरमध्ये इयरिंग्स मला मिळालेले आहे. इयरिंगचा हा एकच जोड आहे आणि मध्ये आपण हे जे म्हणजे प्लास्टिकचे वेगवेगळे कलरचे पॅच त्यांनी दिलेले आहेत. ते आपण म्हणजे आपण कुठल्याही कलरची साडी नेसली त्याच्यावर हे मल्टी कलरचे जे पॅच आहे ते छान असे ते आपण त्याला जॉईन करून म्हणजे विअर करू शकतो आणि खूपच सुंदर हे दिसतात घातल्यानंतर, आणि साईज देखील बऱ्यापैकी छान आहे. तर प्रत्येक साडीवर म्हणजे आपण मल्टी कलरची साडी असो किंवा ड्रेस असो त्याच्यावर मॅचिंग जर आपल्याला करायचे असतील तर खूप सुंदर असा याचा लूक दिसत असतो. भरपूर दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की एक इयरिंग्स घ्यायचे आहेत असं. तर फायनली मी ते घेतलेच आणि खूप सुंदर लूक दिसतो घातल्यानंतर. तर मला खूपच जास्त आवडले आणि जर का तुम्हाला या इयरिंगची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन ठेवेल. तर बघू शकताय की याच्यामध्ये 6 कलर मला रिसीव झालेले आहेत वेगवेगळ्या कलरचे. रॉयल ब्ल्यू आहे, परत येलो आहे, डार्क ग्रीन आहे, पिंक कलरमध्ये रेड कलर आहे. तर खूपच सुंदर सुंदर असे कलर आहेत आणि खूपच छान असे दिसतात. आणि आपण फक्त असे जरी आपण हे विअर केले तरीसुद्धा खूपच सुंदर असा लूक याचा दिसत असतो घातल्यानंतर. नक्की तुम्ही देखील हे परचेस करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की तर याच्यामध्ये ना ब्लॅक कलर देखील खूपच सुंदर दिसतो या इयरिंग्समध्ये. मला खूपच जास्त आवडले आणि खूपच सुंदर क्वालिटीचे आहेत असे, म्हणजे ब्रेक होणारे नाही आहेत, खूपच सुंदर असे आहेत. तर नक्की तुम्ही देखील घेऊन बघा, नक्की तुम्हाला आवडतील. तर हे मला आय थिंक म्हणजे 130ला का 135लाच ते रिसीव झालेले आहेत. तर खूप छान आहेत. चला तर आता या ठिकाणी ना सगळं आवरल्यानंतर हे बघा मी मिरच्या मार्केटमधनं घेऊन आलेली होती काल आणि खूप साऱ्या क्वांटिटी बोलली मी, क्वांटिटीमध्ये घेऊन आलेली होती. तर आता ना त्यांची देठं वगैरे काढून ठेवते जेणेकरून ते जास्त दिवस टिकतील. तर आता या ठिकाणी सगळ्या मिरच्यांची देठं वगैरे मी काढून घेते. तर कालच मी मार्केटमधनं सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलेली होती आणि कालच स्वच्छ धुवून वगैरे फ्रीजमध्ये सगळं मी लावून दिलेलं होतं. तो व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे. तर नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्यासोबत फ्रीज कशाप्रकारे मी ऑर्गनाईज करते किंवा व्हेजिटेबल्स मी कशाप्रकारे फ्रीजमध्ये स्टोअर करत असते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर आता या ठिकाणी मिरच्या वगैरे सगळं देठं काढून तर मी आता मग छान असं मी जे फ्रीज ऑर्गनायझर घेतलेले आहे, स्टोरेज बॉक्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. तर बघा या ठिकाणी सगळी देठं तर मी काढून घेतलेली आहेत आणि अशी जर आपण देठं काढून ठेवली तर भरपूर दिवस ते टिकत असतात ह्या मिरच्या. आणि जास्त मी घेऊन आलेली होती तर त्यामुळे तर मी अशा प्रकारे ते स्टोअर करत असते. तर या ठिकाणी ना भेंडी ची भाजी म्हणजे सॉरी भेंडी होती याच्यामध्ये या कंटेनरमध्ये. तर ती आता काढून मी आता दुसऱ्या कंटेनरमध्ये टोमॅटो थोडेसे होते तर साईडला थोडी जागा होती त्यामुळे ही भेंडी त्याच्यात ठेवते आणि हा कंटेनर मी खाली करून घेते आणि त्याच्यामध्ये मिरच्या ठेवणार आहे.
तर हे कंटेनर आहेत ना, मी मिशोवरच घेतलेले होते. खूप छान आहेत आणि खरंच याच्यामध्ये भाज्या देखील खूप फ्रेश राहतात. तर बघा या ठिकाणी व्हिडिओच्या शूटच्या चक्करमध्ये मी एक भेंडी त्या कंटेनरमध्येच राहिली. तर परत आता याच्यामध्ये ठेवते. तर चला आता या कंटेनरमध्ये मिरच्या वगैरे सगळ्या भरून देते मी. तर अशा प्रकारचे खरं हे कंटेनर परवडत असतं. आपण ओपनली जे भाजीपाला पिशव्यांमध्ये ठेवतो किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये पिशव्यामध्ये ठेवत असतो, त्याच्यामध्ये लवकर भाज्या खराब होत असतात किंवा जे हिरव्या पालेभाज्या असो किंवा आपण मिरची वगैरे आणत असतो, त्याला लवकर खराब होतात. आणि अशा कंटेनरमध्ये जर का आपण ठेवले तर भाज्या देखील खूपच फ्रेश राहतात आणि जास्त दिवस त्या टिकत असतात. आणि उन्हाळ्याच्या तर आपल्याला असे कंटेनर नक्कीच आपल्याकडे पाहिजेल. खरंच ते नक्कीच तुम्हाला देखील घ्यायचे असतील तर सांगा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल आणि मिशोवर हे अवेलेबल असतातच. तर चला या ठिकाणी फ्रीजमध्ये मी आता बघा हे कंटेनर ठेवून देते. तर हे बघा 6 कंटेनर होते मी घेतलेले. तर या ठिकाणी फ्रीज पूर्ण आता भरलेलं आहे, कारण उन्हाळ्याचं सगळं ताक दही वगैरे सगळंच फ्रीजमध्ये असतं. तर ना माझ्याकडे हे मीडियम साईजचंच फ्रीज आहे, त्यामुळे सगळ्या वस्तू हे आमच्या 3 जणांसाठी म्हणजे पुरेसं आहे. फ्रीज आरामात सगळ्या वस्तू याच्यात येतात. चला तर आता फ्रीजमध्ये तर सगळं ठेवलं गेलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग? आय होप की नक्कीच आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच व्लॉगमध्ये. बाय बाय कर. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.